नमस्कार, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, मैत्रिणींनो आणि भावांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरत असताना येत असलेल्या अडचणी या काही संपायचं नाव घेत नाहीये। आता नवीन अडचण ही फॉर्म भरताना समोर येत आहेत, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म जे आपण नारी शक्ती दूत ॲप वरनं भरत होतो, ते ॲप आता नवीन फॉर्म ॲपच्या माध्यमातून घेतले जात नाहीये। तिथं एरर येत आहेत किंवा न्यू रजिस्ट्रेशन स्टॉप किंवा बंद केल्याचा मेसेज पॉपअप आता ॲप वरती येण्यास सुरुवात झालेली आहे। हे घडण्यामागचं कारण एकच आहे की खूप मोठ्या प्रमाणात नारी शक्ती दूत ॲप वरती फॉर्म भरले गेलेले आहेत आणि आता जे आहे अप्रूव्हल प्रोसेस नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून सरकारने सुरू केलेली आहे। त्यामुळे आता सध्या नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून जे काही फॉर्म आहेत ते सरकारनं स्वीकारणं बंद केलेले आहेत आणि हे फॉर्म स्वीकारणं किती दिवस बंद राहतील याचं कुठलंही उत्तर आज आमच्याकडे नाहीये। त्याकरता आता जर आपण नवीन रजिस्ट्रेशन करत असाल तर आपल्याला जो काही फॉर्म आहे तो लाडकी बहीण योजनेची जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाऊन भरावा लागणार आहे। फॉर्म वेबसाईटवरती कशा पद्धतीने भरायचा याविषयी सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपण बनवलेला आहे। त्याची लिंक आय बटन मध्ये आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला देण्यात आलेली आहे। आपण तेथे जाऊन काळजीपूर्वक हा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि त्याची जी काही कागदपत्रे असतील, हमीपत्र असतील ते व्यवस्थितरित्या अपलोड करा। जी काही कागदपत्र आपण अपलोड करणार आहात, आधार कार्ड असेल तर त्याच्या दोन्ही साईड, मतदान कार्ड जर अपलोड करणार असेल त्याच्या दोन्ही साईड, रेशन कार्ड अपलोड करणार असेल तर त्याचं पहिलं पान फॅमिली डिटेल्सचं आणि शेवटचं पान फॅमिली डिटेल्सचं आपल्याला अपलोड करायचं आहे। एवढी गोष्ट काळजीपूर्वक लक्षात ठेवा आणि फॉर्मच्या स्टेटसची थोडक्यात माहिती देतो। जर आपला फॉर्म पेंडिंग असेल, पेंडिंग टू सबमिट असेल तर अजूनपर्यंत त्या फॉर्मवरती कोणतीही कारवाई सुरू झालेली नाही, एवढं लक्षात घ्या। आपला फॉर्म जर इन रिव्ह्यू दाखवत असेल तर आपला फॉर्म हा तपासला जात आहे। त्या फॉर्मवरती 4 ते 5 दिवसाच्या आत जे काही शासकीय अधिकारी आहेत ते निर्णय घेणार आहेत आणि आपला जर फॉर्म डिसअप्रूव्ह जर झालेला असेल तर आपल्याला जे काही रिजेक्टचं रिझन आलेलं असेल त्याच्यावरती काम करून तो फॉर्म एडिट करून परत आपल्याला अपलोड करायचा आहे, सबमिट करायचा आहे। आणि जर आपला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म जर रिजेक्ट झालेला असेल तर आपल्याला परत नव्याने ॲप्लिकेशन हे करावं लागणार आहे। आणि जर आपल्या फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ह जर आलं असेल तर अभिनंदन, आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तो येणाऱ्या रक्षाबंधनला आपल्या अकाउंटवरती थेट पद्धतीने वितरित केला जाणार आहे। तर हा हप्ता कोणाला आणि कशा पद्धतीने मिळणार आहे याविषयीचा व्हिडिओ आपण यापूर्वी बनवला आहे। त्यांच्या अकाउंटचं टेस्टिंग कशा पद्धतीने चालू आहे याची माहिती देणारा व्हिडिओ आपण यापूर्वी बनवलेला आहे। तर आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। आपले व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम चॅनलही नक्की जॉईन करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।